सरपंच नमस्कार. नमस्ते. सगळा परिचय द्या आणि कसा कार्यक्रम आपला सांगा. मी धनंजय वसंतराव पवार, सरपंच ग्रामपंचायत वाघाव. आमचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त आमच्या गावात प्रथमतः गावात म्हणण्यापेक्षा आमच्या तालुक्यात प्रथमतः आम्ही खिल्लारचं जोपासना व्हावी आणि खिल्लार वाढावं या उद्देशानं भव्य खिल्लारचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. त्या प्रदर्शनामध्ये एकूण 8 गट आम्ही घेणार आहे. वर्षातील कोसा कालवड, वर्षावरील आदत कोसा कालवड, 2 दाती 4 दाती गाय गट, 6 दाती जुळूक गाय गट, त्याच्यानंतर 1 वर्षातील खोंड गट, त्याच्यानंतर 1 वर्षावरील कोसा आदत खोंड गट, त्याच्यानंतर 2 दाती व 4 दाती बैल गट आणि 6 दाती जुळूक बैल गट, असं 8 गट करणार आहे. आणि या पूर्ण 4 गाय गटाच्या मधून आणि 4 बैल गटाच्या मधून दोन्ही गटातून एक चॅम्पियन आम्ही ठरवणार आहे. त्यासाठी आम्ही 11,000 आणि आकर्षक अशी ट्रॉफी बक्षीस देणार आहे चॅम्पियनसाठी. आणि प्रत्येक गटात प्रथम क्रमांकासाठी 5,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 2,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी 1,000 रुपये असं प्रत्येक गटात बक्षीस ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक सहभागी होणाऱ्या प्रत्येक पशुमालकाला, शेतकऱ्याला आम्ही प्रशस्ती पत्रक देऊन त्यांना सन्मानित करणार आहे. असं प्रदर्शन आम्ही वाघावीच्या यात्रेनिमित्त प्रथमतःच तालुक्यात भरवलेलं आहे. तरी मी विनंती करतो की सर्व भागातील, जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांनी, खिलार प्रेमींनी या प्रदर्शनात येऊन आमच्या प्रदर्शनाची शोभा वाढवावी. तसेच सदर प्रदर्शन आमचे मार्गदर्शक कराड तालुका पंचायत समितीचे विद्यमान सदस्य माननीय संग्राम आदिकराव पवार बाबा यांच्या सर्व मित्र परिवारांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे. सदर प्रदर्शन पूर्णपणे पारदर्शक होणार आहे. कोणत्याही पशुपालक शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला खात्री देत आहे. आता आपला पत्ता वाघाव. हो. जर कोणी कुठनं कसं यावं सांगा मला. कराडच्या बाजूने यायचं म्हटलं तर आमचं गाव NH4 ला 10 किलोमीटर आहे आणि सातारच्या बाजूने यायचं म्हटलं तर उंब्रज पासून 10 किलोमीटर गाव आहे. कासट टोल नाक्यानंतर 4 किलोमीटर वरती आमचं गाव आहे. आणि इकडून कराडच्या बाजूने यायचं म्हटलं तर NH4 ला गाव आहे. सोय कशी केल्या काय ते बघितलं आपण. तिथं पुढं 40 बाय 40 आम्ही प्रदर्शनासाठी रिंग केलेली आहे. 20 बाय 20चा मांडव घातलेला आहे. आणि उन्हाची जास्त तीव्रता असल्यामुळं आमचं एक बागेत आहे ना ते. बागेत झाड आहे, तिथं गुरांना बांधण्याची सोय केलेली आहे. शेजारीच आमची पाणी पिण्याची सोय आहे. तसेच उपस्थित सर्व पशुपालक शेतकऱ्यांच्या जेवणाची पण व्यवस्था आम्ही केलेली आहे. आणि मी बघितलं की पूर्णपणे सावली असते 24 तास. हो. जनावर बांधणार आहेत पूर्णपणे सावली असते. म्हणजे जर लांबून कोण येणार असेल तर आदल्या दिवशी जर आलं तरी चालतंय. हा, आदल्या दिवशी आलं तर चालतंय, काय अडचण नाही. इथं सगळी सोय आहे. इथं आमचं मंदिर आहे मोठं, तिथं मंदिरात राहण्याची सोय आहे. सदरचं वाघाव केसरी भव्य खिलार प्रदर्शन याचा पत्ता आहे भैरवनाथ मंदिर पटांगण, मौजे, वाघाव तालुका, कराड जिल्हा, सातारा या ठिकाणी हे प्रदर्शन भरवलं जाणार आहे. याचा दिनांक 12 एप्रिल, रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. आणि सकाळी 10 वाजता बरोबर प्रदर्शन चालू होईल. तरी सर्व पशुपालक शेतकऱ्यांनी सकाळी 10च्या आत इथं उपस्थित राहून आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आणि त्यानंतर प्रदर्शन चालू होणार आहे. नोंदणी कशी आपली नोंदणी चालू आहे? ऑनलाईन नोंदणी चालू आहे. आम्ही एक गुगल फॉर्म बनवलेला आहे. त्या फॉर्मच्या दरम्यान नोंदणी केली तर चालते. आणि ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन शक्य नाही त्यांची ऑफलाईन सुद्धा इथं प्रदर्शनाच्या म्हणजे आपल्या भागातल्यांसाठी सुवर्ण संधीच आहे की हो बघायला भेटतील वेगवेगळे. हा, म्हणजे आमचा एकच उद्देश आहे की या निमित्तानं आपल्या भागातल्या लोकांना माणसं कशी जनावर सांभाळतात, कशा बैल असतात, कशा गाया असतात हे बघायला मिळावं. आणि या सर्व प्रदर्शनातनं भागात 4 गाया जरी वाढल्या, 4 पशुपालक वाढलं तर त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असेल.